10 वर्षा पाठीमागे 10-15 वर्षा पाठीमागे कोल्हापूर शहर हा आपला 1 नंबरला होता आणि आज जवळजवळ 64व्या क्रमांकावर आपला कोल्हापूर शहर जातो। हे अतिशय लाजरवाणी बाब आहे आमच्या कोल्हापूरच्या जनतेसाठी। मध्यंतरीच्या काळामध्ये 100-125 कोटी रुपये आले, मे महिन्यात रस्ते झाले, जून महिन्यामध्ये ते पूर्ण धुवून गेले एका पावसामध्ये। तुमचं कोल्हापूर शहर अतिशय चांगलं, कोल्हापूरची जनता चांगली, इथं खाण्यापिण्याच्या सुविधा चांगल्या, परंतु काय हो तुमचे रस्ते त्या टायमाला आम्हाला शर्मेनं मान खाली घालावी लागते। पब्लिकला त्रास किती होतोय, ॲक्सिडेंट किती होतात, जाता जाता माणूस रस्त्यावर पडतोय। ते रस्ते झाल्यात का नाही झाल्यात आणि ते 100 कोटी कुणाच्या घशात गेल्यात ते आता ज्याचं त्यालाच माहिती। ते आता आई अंबाबाई आहे का नाही ते बघून घेईल। राहिली पाण्याचा प्रश्न आम्हाला काळमवाडीचं पाणी मिळणार म्हणून आम्ही प्रतीक्षेत आहोत। अहो पाणी असं येते तुम्हाला खरं सांगतो की लाल भडक पाणी येते। मग आम्हाला घरात पण विचारतात अहो पाणी असायला, अरे चांगलं आहे की सरकार आमचं उलट फायदा करायला आहे। काय फायदा करायला आहे? चहाची पावडर पहिला 2 चमचे घालायला लागत होती, आता थोडी घातली की लाल होत्या। आपलं शहर म्हणून आपण मी सांगतो राजकारण बाजूला ठेवा तुम्ही, राजकारणामुळे आपल्या शहराचं लई मोठं नुकसान झालेलं आहे। सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आता यंदाची भाऊबीज साजरी करूया आपल्या रानवारा रिसॉर्ट मध्ये। भाऊबीज साजरी करत तुम्ही, बहिणीला गिफ्ट देऊ आम्ही। होय, रानवारामध्ये भावाची ओवाळणी करून अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेऊया। खास भाऊबीज साठी चिकन गावरान, मटन भाकरीसह अनेक नॉनव्हेज व्हरायटीची रेलचेल, तर शाकाहारी मेनू मध्ये गावरान व्हेज थाळीपासून पंजाबी आणि चायनीज पदार्थांची व्हरायटी उपलब्ध। तेव्हा धमाल, मजा मस्ती आणि दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्या रानवारा रिसॉर्टला अवश्य भेट द्या। फॅमिली आणि ग्रुप बुकिंग साठी आजच संपर्क करा 96 73 71 39 49। सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आज दीपावलीचा पहिला दिवस। नेमकी सध्या कोल्हापूरची परिस्थिती पाहता तर जे सण होते ते देखील कोल्हापूरसाठी अति कष्ट, म्हणजे खड्डे असतील, पाणटंचाई असेल, कचरा असेल, या सर्व प्रश्नामध्येच गेलेले आहे। यावर्षीची दीपावली देखील तशाच प्रकारे निघालेली पाहायला मिळत आहे। नेमकी कोल्हापूर किंवा जे कोल्हापूर नागरिक आहेत हे नेमकी कोणत्या शुभेच्छा या नेत्यांना देणार आहेत, या पाहण्यासाठी कोल्हापूरमध्ये आलो आहोत। कोल्हापुरात बिनचौक या ठिकाणी या ठिकाणी काही लोक आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया नेमकी त्या कोणत्या शुभेच्छा या नेत्यांना देणार आहेत। मामा नमस्कार। खरं तर दीपावलीच्या तुम्हाला सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा। दीपावलीचा पहिला दिवस, कोल्हापूरचे नेते पाहिलं, नेते मंडळी असतील, जे सत्ताधारी आहेत, त्यांना दीपावलीच्या कोल्हापुरी भाषेत काय शुभेच्छा देऊ शकाल? हे बघा आपण पाहत आलेलो आहे, जेणेकरून महानगरपालिकेचे इलेक्शन आता झाले नाहीत, 8-10 वर्ष झाले आहे तशी स्थिती आहे। लॉकडाऊन नंतर इलेक्शन व्हायला पाहिजे होते, नगरपालिकेत झाले नाहीत। आज पोझिशन अशी आहे आपल्या कोल्हापूर शहराची, 10 वर्षा पाठीमागे 10-15 वर्षा पाठीमागे कोल्हापूर शहर हा आपला 1 नंबरला होता आणि आज जवळजवळ 64व्या क्रमांकावर आपला कोल्हापूर शहर जातो। हे अतिशय लाजरवाणी बाब आहे आमच्या कोल्हापूरच्या जनतेसाठी। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं की कोल्हापूरमध्ये आत्तापर्यंत जे रस्त्याची परिस्थिती पाहता, गणपती असून दे, दिवाळी असून दे, दसरा असून दे, हे सगळे जनतेने खड्ड्यातच करायचे का? असा चंग बांधलेला आहे का? मला हेच काय कळत नाही का हो। जनतेला दर्जेदार रस्ते पाहिजेत। इतके वेळी एवढे घोषणा झाल्या परंतु त्या कागदावरती राहिल्या। मध्यंतरीच्या काळामध्ये 100-125 कोटी रुपये आलेत, मे महिन्यात रस्ते झाले, जून महिन्यामध्ये ते पूर्ण धुवून गेले एका पावसामध्ये। ह्या काय रस्त्याचा दर्जा आहे का? मला तुम्ही सांगा, का रस्ते चांगले होत नाही? एवढा पैसा वरनं येतो, मग तुम्ही रस्ते चांगले का होत नाही? याचा आवाज जनतेनं आम्ही उठवतोच, त्याचा काय सवाल नाही आहे। परंतु नेते आमच्या इथे अतिशय चांगले आहेत, म्हणजे म्हणतात कुणालाही नाव ठेवता येत नाही। राजेश क्षीरसागर साहेब असून दे, ते रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन केलेले आहेत, त्यांना सगळी या रस्ते कोल्हापूर शहराची जाण आहे। बंटी पाटील साहेबसुद्धा चांगले आहेत। आता सांगतो BJP महाविकास आघाडीच्या ह्याच्यामध्ये हा पूर्ण आता ताब्यात आहे, तर त्यांनी रस्ते कोल्हापूर शहराकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे, जेणेकरून इथं बाहेरचे लोक इथं येतात महानगरपालिकेमध्ये ना त्या एरियामध्ये, जेणेकरून ते येतात आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी येतात, भाविक येतात, त्यांना काय सुविधा मिळतात? ते आल्यानंतर आमच्या रिक्षात बसलेले आम्हाला म्हणतात तुमचं कोल्हापूर शहर अतिशय चांगलं, कोल्हापूरची जनता चांगली, इथं खाण्यापिण्याच्या सुविधा चांगल्या, परंतु काय हो तुमचे रस्ते त्या टायमाला आम्हाला शर्मेनं मान खाली घालावी लागते। आम्हाला गप त्यांच्याकडे बोलणं ऐकून घ्यावं लागतं। अतिशय शर्मनाक ही गोष्ट आहे। तर आम्ही एवढंच बोलतो या शुभ दीपावलीच्या मुहूर्तावर की पुढच्या काळामध्ये येणारा जो दिवाळी असून दे, दसरा असून दे, गणपती असून दे, मोहरम असून दे, कुठलाही सण अतिशय चांगल्या म्हणजे त्यात खड्डे नसावे। आज मी बघतो तुम्हाला, परवाशी मी येत होतो
एकानं तर तिथं एक छोटासा बॉम्ब लावला त्या खड्ड्यामध्ये, बॉम्ब उडाला आणि त्याच्यासंग ती खडी पण उडाली लोकांच्या चेहऱ्यावरती. किती वाईट स्थिती आहे मला सांगा बघू. अहो माणसाचे कंबरटे मोडलेले आहेत, माणसं आधू झालेली आहेत, कमरेत आधू झालेले आहेत, मानेत आधू झाले आहेत. एवढी भयंकर आपली स्थिती झाली आहे कोल्हापूर शहराची. नाहक बदनामी होत चालली आहेत. एवढे चांगले मातंबर नेते आहात तुम्ही कोल्हापूर शहराचा विकास करणारे, आमचा तुमच्यावरती पूर्णपणे 100% विश्वास आहे. परंतु ते कधी होणार साहेब? आम्ही आस लावून बसलेलो आहोत. माझा कोल्हापूर शहर हा भारत देशाच्या इतिहासामध्ये 1 नंबर आहे आणि ते 1 नंबरला आलं पाहिजे. 64व्या नंबरला किंवा 90व्या नंबरला गेलं नसलं पाहिजे. ह्याची मी तुम्हाला विनंती करतो सर्व नेत्यांना की जेणेकरून आपल्या कोल्हापूर शहराचा विकास करावा. येणाऱ्या दिवाळीपर्यंत लोकांना चांगले दर्जेदार रस्ते मिळावे, चांगल्या सुविधा मिळावे. येणारे भाविकसुद्धा आपल्या इथं येऊन आपल्या कोल्हापूर शहराची रस्त्यांची आहे ना पूर्णपणे तारीफ करत गेलं पाहिजे, नाव काढलं गेलं पाहिजे. आता बनताना बारामती बघा, इकडं बघा, कर्नाटकमध्ये बघा, अतिशय चांगले रस्ते आहेत. खेडेगावात जावा तुम्हाला खड्डे दिसणार नाही. परंतु कोल्हापूर शहरामध्ये 20-20 फुटावरती 10-10 खड्डे आहेत. असं का होतं आहे? आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, परंतु साहेब आमची तेवढी कुवत नाही आहे तुम्हाला प्रश्न विचारायची. आम्ही फक्त तुमच्याकडं कामाची अपेक्षा बघतो. तुम्ही चांगले नेते आहात, तुमच्याकडनं आम्हाला हीच अपेक्षा आहे की आपल्या शहराला तुम्ही 1 नंबर नेणार याची गॅरंटी आहे. मी कोल्हापूरचे लाडके आमदार राजेश क्षीरसागरजींना एवढीच विनंती करतो आणि अमल महाडिक साहेबांना पण मी विनंती करतो की आता तुमच्याकडे सत्ता आहे, सर्व काही आहे. तुम्ही कोल्हापूर शहराला टॉप इन 1 नंबरला तुम्ही घेऊन जावा. जनतेला चांगले रस्ते द्या, दर्जेदार त्यांना सुविधा द्या. बस हीच मी यांना विनंती करतो आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. काय सांगाल दीपावलीच्या शुभेच्छा द्याल तर तुम्ही काय सांगाल नेमकं नेत्यांना? आता दीपावलीच्या शुभेच्छा म्हणजे कसा मत आहे का आता की रिक्षावाला म्हणजे की नाही आता रस्त्यावर उतरल्याशिवाय का नाही खड्डे बिड्डे जे आहेत का नाही त्याच्यासाठी का नाही रस्ते बिस्ते करा म्हणून सांगायला फक्त रिक्षावालाच उतरला तरच कोल्हापुरामध्ये हे होतात, रस्ते होतात. नाहीतर त्याच्या पाठीमागनं रिक्षावाला उतरला त्याने ते आंदोलन केले म्हणून त्याच्या पाठीमागनं कुठला 2 व्हीलरवाला किंवा 4 व्हीलरवाला किंवा कुठला नेता त्यामध्ये येत नाही. तर आमची एवढीच विनंती आहे की रस्ते हे दर्जेदार व्हायला पाहिजेत आणि लोकांची जी त्रास जे होतं आहे ते लोकांना त्याच्यापासून चांगले हे मिळावे अशी माझी इच्छा आहे. खरं तर तुम्ही रिक्षावाले, ट्रॉफिकची सध्या समस्या खूप मोठी आहे, वाढती वाहने आहेत, त्या पार्किंगच्या व्यवस्थेत बोजवार असा उडलेला आहे, तर काय सांगाल त्याबद्दल? आता बोजवारा म्हणजे कसं आहे माहिती का, इथं कोल्हापूरमध्ये कसं आहे आता प्रसाद कार्यक्रम म्हणून जे आता ट्रॅफिकला हे होते म्हणजे अधिकारी होते त्यावेळेला का नाही बिंदू चौकामध्ये म्हणा किंवा कोल्हापूरमध्ये कुठंही म्हणजे असं जवळपास जिथं बाजारपेठ वगैरे आहेत ट्रॅफिकची समस्या आहे तिथं तो माणूस का नाही लगेच ते सोडवत होता. आता आम्ही नंदकुमार मोरे साहेबांना सुद्धा रिक्वेस्ट केली. आता त्या कार्यकरांची का नाही इचलकरंजीमध्ये कुठंतरी बदली झालेली आहे. तर बिंदू चौकामध्ये तो एकमेव माणूस एकटा जरी असला तर तो हँडल करू शकतो. खरं इथं बाकीच्या ट्रॅफिकवाल्यांना इथं हँडल होऊ शकत नाही. अशी ही समस्या कोल्हापुरातली आहे. नेत्यांना काय शुभेच्छा द्याल दिवाळी निमित्त? आता त्यांना काय शुभेच्छा देणार आहे मला सांगा. आता त्यांनी ते नियोजन लावायला पाहिजे. त्यांची सत्ता आहे, त्यांना अधिकार आहेत. त्यांनी त्या ट्रॅफिकचे जे निरीक्षण वगैरे करतात ना त्यांना त्यांनी समजावून ते सांगायला पाहिजे. ट्रॅफिकची समस्या सोडवायचं काम त्यांचं आहे. पब्लिकला त्रास किती होतो आहे, ॲक्सिडेंट किती होतात, जाता जाता माणूस रस्त्यावर पडतोय. तर त्यांनी त्याच्यावरती त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्याकडनं सांगून का नाही समस्यामध्ये काय ना काहीतरी नियोजन व्यवस्थित करावं अशी आमची इच्छा आहे. ते रस्ते आता काय म्हणतं काय आता जे ते उडतं ते आपला फक्त का नाही आपल्याला श्रेय एवढंच बघायला लागलेलं आहे. ते रस्ते झाल्यात का नाही झाल्यात आणि ते 100 कोटी कुणाच्या घशात गेल्यात ते आता ज्याचं त्यालाच माहिती. ते आता आई अंबाबाई आहे का नाही ते बघून घेईल का. तर आता आई अंबाबाईच्या याच्यामुळे का नाही बाहेरचे पर्यटक भरपूर येतात. आमच्या रिक्षामध्ये पर्यटक बसतात, इकडं जा तिकडं जा करतात त्यांनी. तर त्यांनी फक्त विषय काय सांगतात त्यांनी की अंबाबाईचं एवढं त्यांना 3.5 शक्तिपीठापैकी एक असूनसुद्धा त्यांना एवढं हे मान मिळालेलं असताना त्यांच्या याच्यामध्ये करवीर नगरीमध्ये हे रस्त्याची परिस्थिती काय बघा. इथले तुमचे नगरसेवक किंवा तुमचे आमदार खासदार कोण असतील ते या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत काय असं त्याने म्हणतात. मग आता त्यांना आम्ही काय सांगतो आहे आमचे आता मंजूर झालेले आहेत आणि थोडं करायला लागले आहेत म्हणून. तर याची थोडी तरी लास्ट ठेवून का नाही या लोकांनी या रस्त्याच्या बाबतीमध्ये हे रस्त्याचे पूर्ण करावं असं माझी इच्छा आहे. शकत नाही. तुम्ही पूर्ण कोल्हापूर फिरताय रिक्षामध्ये? होय. तर 100 कोटी रस्ते झालेत कसं वाटतं? 100 कोटी रस्ते झालेले नाही, 25% सुद्धा झालेले नसतील.
25 कोटीची पण झाली नसते, 100 कोटी तर गोष्ट फार लांब आहे ती. नेमकं 100 कोटी खाल्ली कोणी? आता काय आता हे आत्ताच्या या सरकार ज्याचे आहे का नाही त्या लोकांनी निधी आला नाही म्हणणं तर आता त्यांच्याच ह्याच्यात असणार आहे होते. काय करणार? आता त्या लोकांनी तो विचार करायला पाहिजे की आपण केले का नाही, ते त्यांना स्वतःहून त्यांना लाज वाटून त्यांनी केले का नाही केले का आपण काढलं हे त्यांनाच कळायला पाहिजे. आता फक्त कोल्हापूरमध्ये जर वाहतूक ट्रॉफिक सोडलं तर पाणी प्रश्न आहे, कचरा प्रश्न आहे, या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं का? हां, आता राहिली म्हणजे समस्या कचऱ्याची. आज आम्ही बघतोय की कोल्हापूर शहर कचरा असा आहे की कचरा उठावाला ते गती नाही आहे त्यांची, जैसे तसे पडलेलं आहे. झाडू मारताना सुद्धा व्यवस्थित मारले गेलं पाहिजे आणि कचरा झाडून एका कोपऱ्यातून ते जळला पाहिजे आणि ते जळलेली जी राख आहे ती घेऊन डंपरमध्ये टाकून घेऊन गेले पाहिजे. एक तर सांगतो ना, स्वच्छ शहर आपलं शहर स्वच्छ नाही आहे. आता बघा तुम्ही कुठेतरी गेला ना तुम्हाला कचऱ्याचे ढीग थोडे मिळणारच. त्याच्यामुळे काय आरोग्य माणसाचं बिघडायला लागले. राहिली पाण्याचा प्रश्न आम्हाला काळमवाडीचं पाणी मिळणार म्हणून आम्ही प्रतिषेध आहोत. अहो पाणी असं येते तुम्हाला खरं सांगतो की लाल भडक पाणी येते. मग आम्हाला घरात पण विचारतात अहो पाणी असायला अरे चांगलं आहे की सरकार आमचं उलट फायदा करायला आहे. काय फायदा करायला आहे? चहाची पावडर पहिला 2 चमचे घालायला लागत होती, आता थोडी घातली की लाल होत्या. आणि काय पाहिजे आपल्याला? अहो माणसाचे पोटाचे प्रॉब्लेम चालू झाले आहेत, छाती भरायला लागली, निमोनियाचे त्रास चालू झाले. आता तुम्हाला सांगा म्हणजे प्रत्येक भागात तुम्ही जावा मच्छर आणि ढास एवढे वाढलेत की नाही आता घरात बसायला होत नाही. आता जरा जरी आपण 5 मिनटं माणूस जर विसावा घेण्यासाठी कुठल्या तरी चौकात जरी बसला तर त्याच्या पायाला फोडतात मच्छर आणि त्यामुळे तो माणूस आजारी होतो. अहो याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वच्छता केली पाहिजे, प्रत्येक वेळी फवारणी केली पाहिजे. आता तुम्ही बघता तुम्ही एवढं धूळ उडते, लाखो रुपयाचं मशीन आहे आपल्याकडं, मग ते काय कामाचं आहे? नुसतं पाणी मारून गेलं की झालं आणि वळलं की आणि परत ते धूळ उडत जाते. त्याच्यामुळं श्वासोच्छवासाचा आपल्याला तो त्रास व्हायला लागला आहे. माणसांना जिथं दम्मा वगैरे आहे, ॲलर्जी आहे, त्यांना एवढा भयंकर त्रास व्हायला आहे, तिथं हजारो रुपये ते दवाखान्यात मोजायला लागलेले आहेत. मग काय आपली यंत्रणा कुछ कमी आहे ना? मग ते कधी होणार आपली यंत्रणा? आपलं ते कामे आली पाहिजे. जनतेचा तुम्ही हितासाठी विचार केला पाहिजे, त्या तुम्ही राबवल्या पाहिजे, जेणेकरून जनतेना मी तेच म्हणतो आहे की जनतेला चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे तर जनता सुखसमाधानी राहिली तर नेते लोक सुखसमाधानानं राहणार. ही तर गोष्ट 100% आहे. मग तुम्ही जनते मी एवढं चांगले आहेत माझे, मी म्हणतो ना छाती डोकपणे बोलतो आहे, माझे नेते कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर साहेब असून दे, अमल महाडिक साहेब असून दे, बंटी पाटील साहेब असून दे, सगळे नेते चांगले आहेत. त्यांच्याकडे काम करण्याची वलय आहे. मग त्याचा आपण उपयोग तुम्ही जनतेसाठी करावा. राजकारण सोडा, तुम्ही बाजूला ठेवा. जनतेला आता राजकारण मान्य नाही आहे. जनता आता वैतागलेली आहे राजकारणाला, लक्षात ठेवा. जनता फक्त तुमच्याकडे अपेक्षा काय म्हणते की माझ्या शहराचा विकास, माझं शहर स्वच्छ, मुबलक पाणी काय आणि मूलभूत सुविधा ह्या मिळाल्या पाहिजे, एवढीच मी विनंती करतो, बाकी काय नाही. तेच सांगतो ना, राजकारण सोयीचं राजकारण, जो तो आपलं राजकारण बघायला, जो तो आपला म्हणतो ना वार्ड वगैरे असं म्हणतो ना परिसर बघत असतो, ते सोयीचं राजकारण नसलं पाहिजे. आता बघा तुम्हाला सांगतात चांगली माणसं आता प्रशासनाच्या ताब्यात महानगरपालिका दिली. गेल्या वेळेला कल शेट्टी साहेब होते, अतिशय चांगली व्यक्ती, स्वतः उतरून स्वतः गटर साफ करणारी माणसं. आता तशी माणसं इथं कोल्हापूर शहरामध्ये राहत नाही. ते एवढं मोठं दुर्दैव आहे ना आपल्या शहराचं. आता मला सांगा तुम्ही आताचे आहेत आयुक्त चांगले आहेत, सगळी गोष्ट बरोबर आहे, परंतु आम्ही त्यांच्याकडे गेलं तर ते बिचारे काय करणार आहे? तो आता मला तुम्ही सांगा, आपलं शहर म्हणून आपण मी सांगतो राजकारण बाजूला ठेवा तुम्ही. राजकारणामुळे आपल्या शहराचं लई मोठं नुकसान झालेलं आहे आणि बाकी शहर पुढे गेले. तुम्ही सगळे चांगले म्हणताय, हो शहराचा विकास काय होत नाही तेच सांगतोय ना. कोण कमी पडतंय या ते बघा तुम्हाला सांगतो चालवण्यासाठी तुम्हाला खरं सांगतोय की आत्ताचं जे सरकार आहे थोडंसं कमी पडतं. ह्याच्या आधी काँग्रेसचं सरकार होतं त्या टायमाला एवढं कधी घाणबिन होत नव्हतं, सगळं होतं व्यवस्थित होती, सगळी यंत्रणा चालत होती. तरी पण मी काय म्हणतो आहे ऐकून घ्या, थोडे यांचे कर्मचारी, आता आम्ही मध्ये तक्रार केलो ते काय म्हणतात कर्मचारी नाही आहेत. आता कर्मचारी नाही आहेत, मध्ये एखादा मी ऐकलेलं आहे, मला ऐकून माहिती आहे, ज्या वेळेला अजितदादा पवार यांनी कितीतरी कोटीचा निधी दिला होता आणि एकदा तिने फिरले, ते म्हणाले त्या टायमाला विचारलेलं त्यांना की दादानी विचारलं होतं एवढी घाण का, तर त्या टायमाला सांगितलेलं साहेब कामगारांची कमतरता आहे. त्यांनी म्हटलेले कॉन्ट्रॅक्ट बेसवरती तुम्ही कामगाराची भरती करा. मग का होत नाही? तंटपूजा कामगारावरती सगळं होत असतं, त्याच्यावरनं होत नाही आपलं शहर स्वच्छ. जिथं काय कमी आहे तिथं बघायला पाहिजे. हे बघा ह्या असं बोलण्याचा असा उद्देश असा आहे की कुणालाही आपण नाव ठेवू शकत नाही. यामध्ये जनता पण थोडी बहुत त्याला कारणीभूत असू शकते, नेते पण कारणीभूत असू शकतात. जरा थोडंसं दुर्लक्ष होतं ते होता कामा नाही, एवढीच आम्ही विनंती करतो. मामा कुठल्या गावचं? आम्ही आहे कोल्हापूरचंच, फुलं व्यापार करायला लागलो.
कोल्हापूर आपलं हे जगात भारी आहे, तरी बी आपण नेत्यांना एक विनंती करतो की जेणेकरून महानगरपालिकेची जी रस्त्याची कामं चालू आहेत ती चालू राहून देच. त्यात आणि जी गटार आहे, जे गटार आणि डांबरीकरण यात जो मधला गॅप आहे ते गॅप भरून व्यवस्थित करावा, जेणेकरून गाडी बाहेर लागता टू व्हीलर आत आणि जे समस्या ट्रॉफिकचे आहेत ते पहिला सगळ्यांनी सोडवाव्यात. जिथे वनवे आहे तिथे एखादा माणूस आपण ठेवावा. जिथं वनवे तर टू व्हीलर कोण नाम घालतात त्यांना दंडात्मक कारवाई बी करावी, जेणेकरून सुरसुरीत मार्ग लागावा. 2 दिवस 3 दिवस सणाचा व्यापार आहे, सगळेजण बाहेर पडतात, सगळ्यांचे टू व्हीलर बी बाहेर घेऊन फिरतात. सगळ्यांना व्यवस्थित सुविधा बी द्यावी आणि त्यांना हे बी करावं, कारण वनवेतनं दंडात्मक कारवाई बी करावी, कारण जेणेकरून टू व्हीलर 4 व्हीलर कुठं बी घालणार नाही. आणि पार्किंगच्या जो समस्या आहे ते बी सगळ्यात पहिला तुम्ही सोडवावा, ही आमची एक नम्र विनंती आहे. आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. एक सर्वसामान्य म्हणजे कोल्हापूरकर आहात, हां आपली जी म्हणजे सर्वसामान्याचा जसं हातावर स्फोट असतो, खरं तर कोणत्या समस्याला सामोरं जावं लागतं? आता घरामध्ये सकाळी पाण्याची सकाळी उठल्यापासून म्हणजे कचऱ्याची समस्या असेल, तिथून जर पाणी आलं नाही, त्यानंतर मग दारात आलं, गटारातली घाण साचलेली आहे, तिथं पुढं बाहेर पडलं, ट्रॉफिकची समस्या आहे. त्यानंतर कोल्हापूर आलं, गाडी लावायचा प्रॉब्लेम, त्यानंतर व्यापार करताना इथं रस्त्यावर बसायचं नाही, हे करायचं नाही, रस्त्या खड्ड्यात नेमकं काय वाटतं, नेमकं काय सांगू शकतो नेत्यांना? या नेत्यांना सांगायचं काय, जेणेकरून व्यापाऱ्यांना बी सुरसुरीत मार्ग लावावा आणि वाहनधारकांना बी चांगला मार्ग लावून द्यावा, जेणेकरून ट्रॉफिकचाच मसला तर प्रत्येक गावात आहे. माणूस एक आणि गाड्या 2 झाल्यात, जेणेकरून चालायचा माणूस प्रयत्नच करत नाही. जवळचा 1-2 किलोमीटर जर नागरिकांनी चालत जावं की जेणेकरून ट्रॉफिकची समस्या होणार नाही, वाहतुकीला सुरक्षित वळण लागणं, असं काहीतरी करावं. गेल्या 5-6 वर्षात कोल्हापूरचा विकास झाला असं वाटतं तुम्हाला? विकास झाला पण म्हणू शकतो, नाही झाला म्हणू शकतो. मेन होतो एक IRB कंपनी जी आलेली, ती कंपनी जर असली असती तर संपूर्ण 50% तर विकास झाला असता. टोल लागला असता म्हणजे काय झालं? टोल ते काय ते समस्या निघाली. कोल्हापूर MH09 जे आहे त्यांना टोल घेणार नाही असं कायचं ऐकायला आलेलं. ते बाहेरची काही MH09 सोडून काहीच आहे त्यांनी टोल द्यायचा त्यांचा प्रयत्न केला असता. महाविकास सत्ता होती, आता महायुती सत्ता आहे, नेमकं दोन्हीच्या कारभारावर बघता दोन्हीचं कोल्हापूरचे नेते आहेत, त्या नेत्यांनी आपल्या कोल्हापूरसाठी काय केलं असं वाटतं? कसं झालं आहे, नेत्यांनी लाडकी बहीण योजना जी काढली आहे आणि दुसरीकडं तुम्ही दुसऱ्या दरात सगळं वाढ केलेलं आहे. लाडकी बहीण योजना एका घरात 2 बहिणी असल्या 3,000 देणार. रोज माणूस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेत काही ते काय घेत असे. सरासरी एक माणूस 8 लिटर पेट्रोल काढला त्याचा टॅक्स किती जातो आहे, हे सगळं समस्या माणसांनी बघून सोडवाव्यात.